जिल्ह्याची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर। प्रेक्षको नमस्कार, मी निर्जला न्यूज 24 सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत। तर पाहूयात अहिल्यानगर जिल्ह्यातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा जिल्ह्याची खबरबातमध्ये। अहिल्यानगर जिल्ह्यात सुरू असलेल्या अवैध धंद्यांविरोधात स्थानिक गुन्हे शाखेने धडक कारवाई करत मंगळवारी एकाच दिवशी 11 ठिकाणी छापे टाकले। संगमनेर, नेवासा व श्रीरामपूर तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीत करण्यात आलेल्या या कारवाईत जुगार व अवैध दारू विक्री प्रकरणी 11 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत। तसेच 44,650 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलाय। देवी भोयरे परिसरात बिबट्या, रानडुक्कर आणि तरसांच्या वावर वाढल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचं वातावरण पसरले। दिनांक 13 ऑगस्ट रोजी बाबूराव ताबाजी मुळे यांच्या गोठ्यातील शेळीवर बिबट्याने हल्ला करून तिला जागीच ठार केले। त्यानंतर 14 ऑगस्ट रोजी पुन्हा बिबट्याचं दर्शन झाल्याने ग्रामस्थांच्या चिंतेत भर पडली आहे। रानडुकरांकडून उभ्या पिकांचं नुकसान होत असून रात्री शेती कामांसाठी जाणाऱ्या शेतकऱ्यांनाही जीव मुठीत धरून वावरावे लागत आहे। बिबट्याचा बंदोबस्त करण्यासाठी पिंजरा लावावा, तसेच वन विभागाने गस्त वाढवून तातडीने उपाययोजना करावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे। अहिल्यानगर महामार्गाच्या दुरावस्थेविरोधात राहुरी येथील पाण्याची टाकी चौकात वकील बांधव भगिनींनी भर रस्त्यात रस्ता रोको आंदोलन केले। या आंदोलनाला नागरिक, शेतकरी संघटना तसेच वाहन संघटनांनीही पाठिंबा दिलाय। गेल्या 5 ते 6 वर्षांपासून नगर मनमाड महामार्गाची अवस्था अत्यंत दयनीय झाली असून रस्त्याचे काम संथ गतीने सुरू असल्याचा आरोप आंदोलक वकिलांनी केलाय। गड्डेवाडी राळेगण सिद्धी रस्ता अतिक्रमणामुळे गेल्या 1.5 वर्षांपासून बंद असल्याचा आरोप करत शेतकरी इंद्रभान दगडू सकट यांनी पारनेर तहसील कार्यालयासमोर सुरू केलेले उपोषण बुधवारी दुसऱ्या दिवशीही सुरूच आहे। रस्ता तातडीने अतिक्रमण मुक्त करून शेतकरी व ग्रामस्थांसाठी वाहतुकीस खुला करावा या मागणीसाठी हे आंदोलन करण्यात येत आहे। सकट यांनी यापूर्वी तहसीलदार तसेच जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदन देऊन रस्ता खुला करण्याची मागणी केली होती, मात्र वारंवार मागणी करूनही ठोस कार्यवाही झाली नसल्याचा त्यांचा आरोप आहे। खासदार निलेश लंके यांच्या पुढाकारातून श्रीगोंद्यात आयोजित जनता दरबाराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला। विविध गावातील नागरिकांनी रस्ते, पाणी, वीज, शेती, आरोग्य, महसूल आणि शासकीय कामांबाबत तक्रारी मांडल्या। जनता दरबारात तब्बल 847 तक्रार अर्ज प्राप्त झाले आणि त्यापैकी 735 तक्रारी तात्काळ निकाली काढण्यात आल्या। उर्वरित तक्रारींबाबत संबंधित अधिकाऱ्यांना तातडीने कार्यवाही करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत। महावितरण, पोलीस प्रशासन, जिल्हा परिषद, रस्ते व विविध विकास कामांबाबतही अधिकाऱ्यांना सूचना देण्यात आल्या। यावेळी विविध राजकीय पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। जिल्ह्याची खबरबात मध्ये घेऊयात एक छोटीशी विश्रांती। रोखोक पत्रकारिता, निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका, महाराष्ट्राचा सखा, सत्याचा पाठीराखा, शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची, न्यूज 24 सह्याद्री। विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत। पाहूयात पुढील बातम्या। पाथर्डी तालुक्यातील एका गावातील 14 वर्षीय अल्पवयीन मुलीला दुचाकीवरून बाहेर नेऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप आहे। या प्रकरणी मुलीच्या फिर्यादीवरून तिच्या परिचित अंजाबापू महादेव सरग याच्या विरुद्ध पाथर्डी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। काही महिन्यांपूर्वी शेतातील कामाच्या निमित्ताने मुलीची आरोपीशी ओळख झाली होती। 15 ऑगस्ट रोजी ध्वजारोहणानंतर आरोपीने फोन करून मुलीला बाहेर बोलावून दुचाकीवरून शहरालगतच्या परिसरात नेल्याचं फिर्यादीत नमूद आहे। तेथे अत्याचार केल्याचा आरोप मुलीने केला असून या प्रकरणाचा पुढील तपास पाथर्डी पोलिसांकडून सुरू आहे। मंगळवारी राहता बाजार समितीत कांदा आवक वाढली। कांद्याला प्रति क्विंटल 5,000 रुपयांपर्यंत भाव मिळालाय, तर डाळिंबाला प्रति किलोला 225 रुपये भाव मिळालाय। कांद्याची बाजार समितीत 7,373 गोण्यांची आवक झाली। कांदा नंबर 1 ला 3,600 ते 5,000 रुपये प्रति क्विंटल भाव मिळालाय, तर कांदा नंबर 2 ला 2,300 ते 3,550 रुपये भाव मिळालाय, तर कांदा नंबर 3 ला 1,000 ते 2,250 रुपये भाव मिळालाय आणि गोल्टी कांदा 1,500 ते 3,500 रुपयापर्यंत गेलाय, तर जोड कांद्यात 700 ते 1,600 रुपये प्रति क्विंटलला भाव मिळालाय। सुपा ग्रामपंचायत पदाधिकारी, अधिकारी व ग्रामस्थांनी पुढाकार घेत ग्रामपंचायत परिसरातील हातगाड्या आणि टपऱ्यांवरील अतिक्रमणे हटवली आहेत। सुपा बस स्थानक ते बाजारतळ परिसरातील अतिक्रमणांमुळे वारंवार वाहतूक कोंडी होत असल्याने नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत होते। या कोंडीत रुग्णवाहिका तसेच स्कूल बस अडकण्याच्या घटना घडल्या असून रस्ता ओलांडताना अपघातही झाले आहेत। सोमवारी झालेल्या ग्रामसभेनंतर ग्रामपंचायत पदाधिकारी व कर्मचाऱ्यांनी तातडीने अतिक्रमण हटवण्याची कारवाई सुरू केली।
अहिल्यानगर आणि श्रीगोंद्यातील हजारो शेतकऱ्यांच्या अनेक वर्षांच्या प्रतीक्षेतील साकाळी उपसा सिंचन योजनेच्या प्रत्यक्ष अंमलबजावणीला आता वेग आलाय. दीर्घकाळ कागदोपत्री प्रक्रिया, आश्वासने आणि प्रशासकीय अडथळ्यांमध्येही रखडलेल्या या महत्वाकांक्षी योजनेचे 967 कोटी रुपयांचे टेंडर प्रसिद्ध झाले आहे. पुढील 2 ते 3 महिन्यात टेंडर प्रक्रिया पूर्ण करण्याची शक्यता असून सर्व प्रक्रिया मार्गी लागल्यास दिवाळीच्या मुहूर्तावर योजनेच्या प्रत्यक्ष कामाला सुरुवात होईल, अशी माहिती डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी दिली आहे. या योजनेमुळे अहिल्यानगर आणि श्रीगोंदा तालुक्यातील 32 जिरायती गावांमधील सुमारे 12,000 हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येण्याची अपेक्षा आहे. त्यामुळे दुष्काळी भागातील शेतीला शाश्वत पाण्याचा आधार मिळण्याबरोबरच शेतकऱ्यांच्या आर्थिक परिस्थितीतही बदल होण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे. जिल्ह्याची खबर बातमीमध्ये आपण इथेच थांबतोय, मात्र तुम्ही पाहत रहा न्यूज 24 सह्याद्री. जिल्ह्याची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, अहमदनगर.